मान्सून महाराष्ट्रात दाखल, सिंधुदुर्ग जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू। हवामान विभागाची माहिती, तर आज राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा रेड अलर्ट। ठाकरे बंधू एकत्र येणारच, खासदार संजय राऊतांचं मोठं वक्तव्य। मनसे युतीबाबत उद्धव ठाकरेंकडून सकारात्मक भूमिका असल्याचीही राऊतांची माहिती। जोपर्यंत हिंदू समाज स्वतः मजबूत होत नाही तोपर्यंत जगात कोणीही त्यांची काळजी करणार नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राज्यात आणखी हुंडा प्रकरण समोर। पिंपरी चिंचवड आणि अमरावतीमध्ये विवाहित महिलांची आत्महत्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका विवाहितेला हुंड्यासाठी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा 3 दिवसीय महाराष्ट्र दौरा। सोमवार आणि मंगळवारी नागपूर, नांदेड, मुंबईत विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार। निलेश चव्हाण विरोधात बावधन पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी। हगवणे कुटुंबियांना मदत आणि कसपटे कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवत धमकावल्याचं प्रकरण। भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकत भारत 4थ्या क्रमांकावर पोहोचला। नीती आयोगाच्या अध्यक्षांची माहिती। तेज प्रताप यादव यांची 6 वर्षांसाठी आरजेडी पक्षातून हकालपट्टी। आरजेडी पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा निर्णय। सिंधू जलकरारासंदर्भात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताची भूमिका पुन्हा स्पष्ट। सिंधू जलकरार स्थगितच राहणार, भारतानं केला भूमिकेचा पुनरुच्चार। सोन्याच्या किमतीत आज पुन्हा वाढ। प्रति 100 ग्रॅम किमतीत 5,000 रुपयांनी वाढ, तर सोनं पुन्हा लाखाच्या वर जाणार। 2 दिवसात राज्यात कोरोनाचे 93 नवे रुग्ण। महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ। राज्यात एकूण 166 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।